घरातली सगळी कामं आवरून झालेली, कपडे पण धुवायचे झालेले आणि परत माझ्या लक्षात आलं की श्रीचा युनिफॉर्म धुवायचा राहिलाय, तर तो स्वच्छ धुवून घेतला आणि तेवढ्यात श्री शाळेतून आला. त्याची ही आजची ॲक्टिव्हिटी होती. टी-शर्टवरती अशा पद्धतीने पेंटिंग केलेली. कशी वाटते तुम्हाला त्याची ॲक्टिव्हिटी नक्की सांगा. त्यानंतर झाडांना पाणी दिलं आणि कट टू डिरेक्टली हा व्लॉग हे आल्यानंतर मी रात्री सुरू केला. आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे, तर श्री हा बाप्पाचा लाडका आहेच, परंतु परीसुद्धा आमची बाप्पाची लाडकी आहे बरं का. त्यासाठीच तिने हा सुंदर असा ड्रेस वेअर केलाय. हा अबोलीताईंनी पाठवलेला आहे. हे छान आहे का बाबू? हे बघ छान आहे, छान आहे, छान आहे. आम्हाला आवडलं बरं का. तुम्हाला कसं वाटलं बाळाचा आणि श्रीचा ड्रेस ते सांगा. आणि त्यांची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यांचा इन्स्टा पेज पण आहे आणि स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. तिकडे जाऊन तुम्ही तुमच्या मुलांसाठी कस्टमाइज असे वेगवेगळ्या फेस्टिवलसाठी ड्रेसेस ऑर्डर करू शकता. शिवाय ते नवरात्रीसाठीच्या सुद्धा ऑर्डर्स घेतात. फ्लाइंग किशी देते, छान आहे बाई, छान आहे. त्यानंतर आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि रस्त्यामध्ये श्रीची आणि बाळाची मस्ती ॲज युजल चालूच होती. मध्येच खेळायचं असतं आणि श्रीच्या टी-शर्टवरती फ्रंटला तर खूप सुंदर त्यांनी ते वर्क केलेलं आहे. त्यानंतर आम्ही इथे आलोत, दर्शन घेतलं. पिल्लूला तर हे सगळं इतकं भारी वाटत होतं, ती तिथे बसतच होती खाली की मला इथेच बसायचं म्हणून. कसं तरी तिला मनवलं. गणपती बाप्पाचा प्रसाद घेतला, आईसाठी सुद्धा सोबत घेतलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. लिफ्टमध्ये तिला प्रचंड मजा येते, ती इतकी खुश होते ना. मग घरी आल्यानंतर आईला प्रसाद दिला आणि आम्ही चेंज केलं. आणि तुम्हाला सांगू येताना यांनी पार्सल आणलं होतं मंचुरियनचं आणि थोडंसं वेगळ्या टाईपचं काहीतरी असं पहिल्यांदा आईने ट्राय केलं आहे. सो तिच्या काहीशा रिॲक्शन्स अशा होत्या. चला भेटूया, बाय.